नमस्कार. आदेश महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा मुद्दा आहे आपला चर्चा करण्याचा, ते म्हणजे राज ठाकरेंना भाजप काय घाबरतं. तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर एकत्र आल्यापासून भारतीय जनता पक्ष राज ठाकरेंवरती आणि एकंदरीत ठाकरे बंधूंवरती सातत्याने घणाघाती टीका करताना आपल्याला दिसत आहे. भाजप नेहमीच राज ठाकरेंवरती डायरेक्ट वार करण्यापासून वाचत होतं गेल्या काही दिवसांपासून. पण ज्या वेळेला राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंच्या भेटी या उद्धव ठाकरेंबरोबर वाढल्याच्या नंतर भाजप डायरेक्ट राज ठाकरेंवरती हल्ला करू लागलं. मग त्याच्यामध्ये आशिष शेलार असोत, देवेंद्र फडणवीसांची काही वक्तव्य असोत, असे नेतेही टीका करायला लागले. जबकि ते नेते हे राज ठाकरेंचे मित्रत्वाचे संबंध असलेले नेत्यांपैकी होते. तर यातून एक कारण आपल्याला समोर दिसतं, ते म्हणजे राज ठाकरेंचं वक्तृत्व. राज ठाकरेंचं वक्तृत्व हे एकमेव एक गोष्ट आहे जी राज ठाकरे हे भाजपसाठी घातक ठरू शकतात. कारण की राज ठाकरे जे बोलतात ते लोकांपर्यंत पोहोचतं. भलेही आत्ताच्या सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कितीही बळले मोठे नेते असले तरी सध्याच्या घडीला फक्त राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत ज्यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचतं, त्याचा इम्पॅक्ट होतो. मग त्याच्या नेगेटिव्ह कमेंट होत आहेत किंवा त्याच्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होत आहेत, पण ते वक्तव्य राज ठाकरेंचं वक्तव्य हे पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचतं. त्याचमुळे एकही आमदार नसताना, कोणताही नगरसेवक नसताना, काही ठराविक शहरांपुरती संघटना मर्यादित झालेली असताना, काही ठराविक जिल्ह्यांमध्ये संघटना मर्यादित झालेल्या असताना सुद्धा भाजप घाबरतं. याचं कारण फक्त राज ठाकरेंचं वक्तृत्व. राज ठाकरे बोलतात त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यासाठी म्हणजे एक राज ठाकरेंनी समजा एखाद्या चुकीच्या नॅरेटिव्हला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तर ते एकदम घाणाघाटी म्हणजे त्याचा विस्तृत उहापोह करून त्याचा प्रत्युत्तर देतात. आणि त्यातून समोरच्याने जर त्यांच्यावरती अटॅक करायचा प्रयत्न केला तर तो अटॅक फेल जाऊ शकतो. यासाठी भाजप घाबरत आहे. कारण की उद्या जर निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती निवडणुका भाजपने जर आणायचा प्रयत्न केला, त्याच मुद्द्यावरती जर राज ठाकरेंनी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर राज ठाकरेंचं वक्तव्य हा मोठा इम्पॅक्ट महाराष्ट्रापुढे जाऊ शकतो. महाराष्ट्राला राज ठाकरेंची बोलणं आवडतं, भलेही त्याचं मतात रूपांतर होत नाही असं लोक म्हणत असले तरी राज ठाकरेंचं वक्तृत्व, राज ठाकरेंचे बोलण्याचे पॉईंट्स हे लोकांपर्यंत पोहोचतात. त्याचमुळे भारतीय जनता पक्ष हा राज ठाकरेंना घाबरतो. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.